नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. आस्थान गटातील विविध विकास कामांचे योगेशदादा यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आमदारांना ॲलर्जी आहे का? स्थानिक आमदारांना ऋषिकेश मोरे यांचा सवाल. पत्रकार परिषद घेत योगेशदादा कदम यांच्यावर केलेल्या आरोपांचं सचिन धाडवे यांनी केलं खंडन. खेडमध्ये गांजा विक्री प्रकरणातील संशयित आरोपीला मुद्देमालासह अटक. सविस्तर वृत्त. खेड शहरातील एलपी इंग्लिश स्कूल जवळील नगर परिषद वसाहत मधील साई मंदिराजवळ एक संशयित इसम गांजा विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना मिळाली. त्यानुसार भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुमित सोनावणे आणि इतर पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी गस्त घालत कातळाळी खेड येथील रहिवासी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन 445 ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर मुद्देमाल एकूण 17,513 रुपये किमतीचा जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना शुक्रवारी रात्री 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती देण्यात आली. खेड तालुक्यातील आस्थान गटातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आमदार योगेशदादा कदम यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, तालुका संघटक महेंद्र भोसले, सहसंपर्क प्रमुख शंकर कांगणे यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजपचे खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती असताना फक्त खेडमध्येच विसंगती दिसून येत असल्याची खंत व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला शहर प्रमुख अनिकेत कानडे, शशांक सिनकर, संजय बुटाला, भूषण काणे, शरद सोनी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन एक महत्त्वाचा विषयाला आम्हाला वाचा फोडायची व महत्त्वाचा विषय आज पत्रकारांसमोर मांडायचा आहे. तो महत्त्वाचा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या दोन पक्षांची युती गेली 1 ते 1.25 वर्षापासून इथे आहे, राज्यातही आहे. आणि तसेच आता सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या तिसऱ्याही पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे 3 पक्षांची युती आज आहे की राज्यात युती आहे. राज्यात उत्तमरित्या युती सुरू आहे, योग्यरित्या काम चालतं. पण दापोली विधानसभा, खास करून खेड तालुका आणि दापोली विधानसभा यामध्ये ह्या युतीमध्ये आमच्या विसंगतपणा सतत आमचं जाणवत आलेलं आहे. स्थानिक आमदार हे शिवसेनेचे आहेत, सन्माननीय योगेशदादा कदम हे भारतीय जनता पार्टीने मंजूर करून आणलेले, भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय केळकर साहेब असतील, प्रसाद लाड साहेब असतील, यांनी कामं मंजूर करून जी आणलेली आहेत विकासाची, त्या कामांचा भूमिपूजनाचा अट्टहास करून त्या ठिकाणी पाटी लावून ती कामांचं भूमिपूजन करण्याचा प्रकार सतत सुरू आहे. भाजपाचे खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार योगेशदादा कदम यांच्यावर जे आरोप केले त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदारांबद्दल बोलताना विचार करून बोलण्याची तंबी सचिन धाडवे यांनी मोरे यांना दिली. शहर प्रमुख कुंदन सातपुते, तालुका संघटक महेंद्र भोसले यांच्यासह यावेळी शिवसैनिक उपस्थित होते. ऋषिकेश मोरे हे नक्की भाषेचं काम करतात काय ह्याचं त्यांनी पहिलं आत्मपरीक्षण करावं. 1 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आस्थान ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यावेळेला राज्यामध्ये, देशामध्ये शिवसेना भाजप युती आहे. ही युती कशामुळे झाली, कोणामुळे झाली, हा संपूर्ण इतिहास तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे. त्याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही. परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला नसता तर ह्या ठिकाणी सरकार आलं नसतं. आणि हे सरकार आल्यानंतर त्या आस्थान गटाची आस्थान ग्रामपंचायत निवडणूक झाली. तेव्हा तुम्ही तालुका होता, आमच्याकडून तुम्हाला प्रस्ताव गेला होता की आस्थानची ग्रामपंचायत आपण विरोध करूया. परंतु तुम्ही उबाटा गटाला सोबत घेऊन जे आमचे विरोधक होते त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवली. आणि त्या ठिकाणी तुम्ही उपसरपंच कसे झालात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तेव्हा पहिल्यांदा भाजपच्या निष्ठेने काम करायला शिका आणि नंतर दुसऱ्यामध्ये आरोप करा. त्या ठिकाणी ज्या वेळेला कामांची जी मंजूर कामं झालेली आहेत, महायुतीचं सरकार आहे आणि सरकार असतेवेळी
इथले स्थानिक आमदार योगेशदा कदम त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि त्यांचा अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण त्या कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन केलेले आहे। महाड तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। या अभिवादन सभेसाठी महाड तालुका शिवसेना प्रमुख सुरेश महाडिक, विजय सावंत, डॉक्टर चेतन सुर्वे, जितेंद्र सावंत, रोहिदास अंबावले, विद्याताई देसाई आदी शिवसेनेचे महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातील वरवली गावातील विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आमदार योगेशदादा यांच्या हस्ते संपन्न झाला। यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत वरवली नळपाणी पुरवठा योजना करणे 1,02,06,755 रुपये, वरवली मुख्य रस्ता ते कुदळवाडी पाखाडी बांधणे 3 लाख, वरवली मुख्य रस्ता ते गावठाण रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख आणि वरवली मुख्य रस्ता ते धनगरवाडी रस्ता डांबरीकरण करणे 7 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलाय। या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, संपर्क प्रमुख महेंद्र भोसले, सहसंपर्क प्रमुख शंकर कांगणे यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो त्यासाठी सगळ्या शिवसैनिकांचे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। कोट्यावधीची विकास कामे आपल्या वरवली गावामध्ये सुरू आहे। जलजीवन मिशन सारखी योजना केंद्र सरकार राज्य सरकार एकत्र मिळून ही योजना राबवते आणि सातत्याने मी या योजनेचा आढावा घेतलेला आहे। पूर्वशीमध्ये याबद्दल 2 वेळा आपल्या ह्या आस्थान जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या जलजीवन मिशन योजनेचा मी 2 ते 3 वेळा स्वतः बसून मी आढावा घेतला आहे आणि आढावा घेतेवेळी मगाशी मी त्याचा आंबोलीमध्ये मी त्याचा उल्लेख केला की या परिसरामध्ये धनगरवाडी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि जलजीवन मिशन योजना राबवत असताना गावाच्या मुख्य स्रोत पासून धनगरवाडीपर्यंत का पाणी वर चढवावं लागलं तर 2-2, 3-3, 4-4, 5-5 किलोमीटरचं पंपिंग करावं लागत होतं आणि मग योजना तर महाग होतच होती, त्याला फंड आणायची काही अडचण नव्हती, परंतु योजना राबवल्याच्या नंतर ती मेंटेन करत असताना धनगरवाडीच्या ग्रामस्थांना तिथे शेकडो रुपयाची पाणीपट्टी भरावी लागली असती आणि म्हणून मी आग्रह धरला, अधिकाऱ्यांना सूचना त्यावेळेला मी दिल्या की धनगरवाड्यांसाठी जलजीवन मिशन योजना राबवत असताना त्या धनगरवाडीच्या वरतीच पाण्याचा स्रोत तुम्ही बघा, त्या धनगरवाडीमध्ये तिथे विहीर मारा, तिथे बोरवेल मारा, तिथे तळी तयार करा आणि मला वाटतं वरवली गावामध्ये देखील ज्या धनगरवाड्या आहेत त्या धनगरवाडीच्या मध्येच आपण विहीर केलेली आहे, त्या धनगरवाडीच्या मध्येच आपण दुसऱ्या वाडीच्या मध्ये आपण योजना राबवलेली आहे। क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर रोजी धुळे येथे झालेल्या 14 वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेमध्ये ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशालेतील इयत्ता 8वीतील मुक्ता शीतल पेठे हिने घवघवीत यश संपादन केले। तिची महाराष्ट्र राज्याच्या नेटबॉल संघामध्ये निवड झाली। मुक्ताच्या या नेत्रदीपक यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। पुढे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी तिला संस्था आणि प्रशालेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या। मुक्ताला क्रीडा शिक्षक आणि पर्यवेक्षक संतोष भोसले यांनी मार्गदर्शन केलं। मुक्ताच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेनखळे, विश्वस्त पेरा जोयसर, दीपक लड्ढा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या। दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने जलजीवन मिशन अंतर्गत किंजळे नळपाणी पुरवठा योजना
आणि किंजळेतर्फे खेड गावदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे या दोन्ही योजनांचं उद्घाटन दादांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। खेड तालुक्यातील सुकिवली येथील लुंबिनी बौद्ध विहार येथे मुंबई येथून दाखल झालेल्या 30 भिक्षू संघानं विहारास भेट देत मुख्य रस्ता ते लुंबिनी बौद्ध विहार अशी पदयात्रा बुद्धम शरणम गच्छामीच्या नामाने काढून परिसर मंगलमय बुद्धवाणीने निनादून गेला। निमित्त होतं श्रामणेर संघाला भोजनदान आणि धम्मदेसना कार्यक्रमाचं। खेड तालुक्यातील DN मोरे, माजी श्रामणेर आणि केंद्रीय शिक्षक गिरीश गमरे आणि खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 25 सुकिवली आम्रपाली महिला मंडळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। समारंभ संपन्न करण्यासाठी स्थानिक शाखेतील पदाधिकारी आणि महिला उपासिका यांनी परिश्रम घेतले। श्रामणेर संघाचे संघ प्रमुख भंते विशुद्धी बोधी यांनी यावेळी उपस्थित उपासक आणि उपासिका यांना धम्मदेसना दिली। यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शाखा रत्नागिरी येथील केंद्र शिक्षक संजय कांबळे, जिल्हा संस्कार विभाग सचिव अल्पेश सकपाळ तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा खेडचे अध्यक्ष BS पवार, सरचिटणीस रमण तांबे, कोषाध्यक्ष अरुण मोरे, उपाध्यक्ष देवदत्त हळदे, KT गायकवाड, अध्यक्ष शहर शाखा देवानंद यादव, माजी अध्यक्ष समता सैनिक दलाचे समीर रुके, राजेश धोत्रे, तन्वी मोरे, पवार तसेच मंडणगड तालुका पदाधिकारी हर्षद जाधव, प्रमोद सतपाळ, प्रफुल्ल खैरे, दीपक धोत्रे यांच्यासह स्थानिक शाखेचे अध्यक्ष मनोहर जाधव, उपाध्यक्ष किरण जाधव, अजित जाधव यांच्यासह आम्रपाली महिला मंडळाच्या पदाधिकारी सदस्य उपस्थित होत्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अल्पेश सकपाळ यांनी तर आभार प्रदर्शन स्थानिक शाखा क्रमांक 25 सुकिवली सरचिटणीस नंदकुमार जाधव यांनी केलं। तालुक्यातील नांदगाव मोहल्ला येथे आलेल्या मगरीला येथील वन विभागानं जीवनदान दिलंय। या मगरीला वन विभागानं नैसर्गिक अधिवासात सोडलंय। नांदगाव मोहल्ला येथे मगर असल्याची माहिती खेड पोलीस स्टेशनचे अनिल खोपकर यांनी दूरध्वनीद्वारे वन विभागाला दिली। माहितीच्या अनुषंगानं आलेल्या मगरीचं रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाचे वन्य प्राणी बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। या मगरीला चिपळूण वन विभागानं नव्यानं विकसित केलेल्या लोखंडी पिंजऱ्यात वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आलं। ती सुरक्षित असल्याची खात्री करून घेऊन नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आलं। या बचाव कार्यामध्ये खेडचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, रानबाब बंबरगेकर, अशोक ढाकणे, वन्यजीव रक्षक सर्वेश पवार, रोहन खेडेकर, श्वेत चोगले, सूरज जाधव, सुमित म्हाप्रळकर, आकाश उसरे, प्रथमेश गिमवणेकर, विशाल सौंदर्य यांच्या मदतीने मगरीला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।